आज या ठिकाणी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जावी या मागणीसाठी प्राथमिक एक आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सहकार चळवळीतील कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संगमनेरचे पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे याही ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण जी मागणी करत आहोत का अकोला संगमनेरमधून ही रेल्वे गेलीच पाहिजे, 2021च्या सर्वेनुसार ही रेल्वे गेली पाहिजे, या मागणीसाठी आपण अकोले तालुक्यातून या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। हा पहिला प्रयत्न आहे, आपल्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। यानंतर आपण सर्व दोन्ही तालुके मिळून या ठिकाणी आपण एक उग्र आंदोलन उभं करून केंद्र सरकारला, रेल्वे प्रशासनाला भाग पाडू को अकोले तालुक्यातूनच हे रेल्वे गेली पाहिजे। कसल्या प्रकारचे गटातटाचं निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे पुढे जाऊन आपण हे आंदोलन यशस्वी करायचं आहे। आपल्या तालुक्याची परंपरा आहे, जे काही आंदोलन आजपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन झाले त्यामध्ये लोकांचा सहभाग निश्चितपणे आजपर्यंत राहिलेला आहे। मग पाण्याचा प्रश्न असेल, निळवंड्याचा असेल, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, इतर सर्व प्रश्नांमध्ये आपण या ठिकाणी एकत्रितपणे आंदोलन केलेलं आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं बाजीराव दराडे असतील, डॉक्टर अजित नवले असतील, महेश नवले असतील, ही सर्व मंडळींनी तालुका पिंजून काढला, आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली। त्यामुळे हे भविष्यातलं आंदोलन अत्यंत मोठं होईल, आपली मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी मान्य होईल। मी संगमनेर तालुक्याच्या आमदारांना आणि काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे, सत्यजित दादानं या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठमोठे बॅनर्स लावलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी करताना नाशिक, सिन्नर आणि संगमनेर अशा प्रकारचे उल्लेखाची बॅनर्स रस्त्यात दिसले, म्हणून त्यांना विनंती आहे का अकोल्याचं सुद्धा नाव त्यात असलं पाहिजे ना, अकोल्याहून रेल्वे गेली पाहिजे ही अकोले तालुक्याची मागणी आहे। म्हणून तुम्ही पुढच्या ज्या आंदोलनात असाल तर आम्हाला सोबत घेऊन ते आंदोलन करायचं आहे। एकट्या संगमनेरला जाऊन आम्हाला विशेष काही फायदा होणार नाही। जे काही लोक तुमच्या विरोधात बोलतात त्याला ती खतपाणी मिळतं आहे। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का या पुढच्या भविष्यकाळामध्ये जी काही आंदोलनं होतील ते अकोल्याच्या जनतेला सोबत करून त्या ठिकाणी जो जुना मार्ग आहे त्या देवठांचा उल्लेख आहे आणि इतर सर्व संगमनेरच्या तालुक्याचा उल्लेख आहे तसा उल्लेख असावा अशी विनंती करतो। आंदोलनात तुम्ही आमच्या अकोले तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घ्या, संगमनेरच्या तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घेऊ। या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी आहे, गायकर साहेब आहेत, मधुभाऊ आहेत, ही सर्व मंडळी तुमच्यासोबत आम्ही राहून त्या ठिकाणचं आंदोलन आपण यशस्वी करून आपली मागणी त्या ठिकाणी निश्चितपणे आपण मान्य करून घेऊ, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।